मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन भाषण. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन भाषण 1. आदरणीय प्रमुख अतिथी, मान्यवर शिक्षक वृंद, उपस्थित सज्जन हो आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी येथे जमलो आहोत. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु आपल्या मराठवाड्यातील जनता मात्र अद्यापही निजामशाहीच्या जोखडाखाली होती. हैदराबाद संस्थानातील निजाम भारतात सामील होण्यास तयार नव्हता. मराठवाड्यातील जनतेवर अन्याय, अत्याचार आणि जबरदस्तीचे राज्य सुरू होते. या अन्यायाविरुद्ध मराठवाड्याच्या शूरभूमीतून जन आंदोलन उभे राहिले. स्वातंत्र्यवीर गोविंदभाई श्रॉफ, कर्नल संताजी जाधव, रणधीर सरदार, भाऊसाहेब आर्टे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्राण पणाला लावून हा लढा पुढे नेला. असंख्य शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि युवकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. भारतीय सरकारने ऑपरेशन पोलो राबवून 13 सप्टेंबर 1948 रोजी लष्करी कारवाई केली. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामशाहीचा पराभव झाला आणि मराठवाडा भारताचा अविभाज्य भाग बनला. तो दिवस म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. या दिवशी आपण त्या शूरवीरांना स्मरतो ज्यांनी बलिदान देऊन मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे त्याग आणि बलिदान हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. मित्रांनो, आज आपल्यावर जबाबदारी आहे की त्यांनी ज्या स्वप्नासाठी लढा दिला ते स्वप्न पूर्ण करणे. शिक्षण, एकता, प्रगती आणि बंधुता या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने त्यांचे स्मरण करू शकतो. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा केवळ एक स्मरण दिन नसून प्रेरणा दिन आहे. चला आपण सर्वजण मिळून हा दिवस साजरा करूया आणि आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी कार्य करण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.